तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? श्री स्वामी समर्थ. तर आज बघा सकाळ सकाळी थोडंसं म्हणजे आजारी असल्यासारखं वाटत होतं, त्यामुळे इकडे गरमागरम भात आणि आमटी खाऊन घेतली पहिला. ॲक्च्युली अशा जे वाफ येणार एकदम भात बघून मला आठवले की अशा ह्यामध्ये मस्त दूध तूप आणि साखर घालून खूप छान लागतं. पण मी इकडे आमटी केली होती, त्यामुळे भात आणि आमटी खाऊन घेतली. त्यानंतर फ्रेश वगैरे होऊन निघाले खाली दूध आणायला, कारण की दुधाशिवाय म्हणजे चहाशिवाय आपल्या दिवसाची सुरुवात होत नाही आणि इतकं जे लो फील होतं मग ते चहानी छान वाटेल, त्यामुळे पहिला इकडे करून घेतला स्वतःसाठी चहा. आणि आज रोज डे होता, तर काय वाटतं माझे मिस्टर माझ्यासाठी गुलाब आणतील का नाही, तर चला बघूयात. आणि चहासोबत खारी देखील होती चहाच्या साथीला. तर मूड एकदम थोडंसं लाईटन अप झालं. त्यानंतर मी लागले पुढच्या कामाला आणि ते बघा काय होतं. तर पहिला तर इकडे निवांत बसून छानपैकी चहा पिला. आणि ॲक्च्युली मला चहावर असं एक्स्ट्रा वरून दूध लागतं, म्हणजे चहात कितीही दूध घातलं ना तरी असं वरून दूध घेते मी. तर तुम्हाला आहे का अशी सवय? तर हे बघा पुढचं महत्त्वाचं काम. तर ॲक्च्युली घरात कोण असलं की मी मेहंदी काढल्याशिवाय राहू शकत नाही, त्यामुळे पुढे मागे देखील पूर्ण काढून घेतली होती. तुम्हाला मी डिझाईन दाखवलेच. मेहंदीची डिझाईन कशी होती मला कमेंट करा. आणि त्यानंतर संध्याकाळी म्हणलं की जास्त भूक नव्हती आणि हे देखील बाहेर जेवणार होते, त्यामुळे इकडे स्वतःसाठी मी शेवाळ्याचा भात बनवला गोड. आणि मला असं थोडंसं मोकळं पाहिजे होतं, जास्त हे नाही, त्यामुळे बघा मी असा भात बनवला होता शेवाळ्याचा आणि खूपच टेस्टी झालं होतं. ते मी मस्त इकडे टी व्ही बघत बघत खाऊन घेतला. आणि हे बघा टेंटेड आहे, त्यांनी माझ्यासाठी गुलाब आणलं होतं. ॲक्च्युली आम्ही दोघांचं पण असं एवढं नव्हतं की रोज डे आहे सेलिब्रेट करायचं किंवा हे व्हॅलेंटाईन वीक सेलिब्रेट करायचं, पण असं अनएक्सपेक्टेडली जेव्हा काहीतरी मिळतं तेव्हा खूप छान वाटतं.